प्रश्न क्रमांक 2, त्याच्यामध्ये प्रवेशचं उदाहरण होतं, त्याला और निवृत्ती होतं. कोणतं? प्रश्न दुसरा बघा, वाचतोय. सीता आणि गीता या तिनाच 2 प्रमाणात नफा तोटा वाटून घेणाऱ्या, बोलू नका रे, लक्ष दे रे बाबू पिंट्या, काय म्हणतो त्याला, काय म्हणलं रे, कोणते? हा बघा, सीता आणि गीता या तिनाच 2 प्रमाणात नफा तोटा वाटून घेणाऱ्या भागीदार आहेत. 31 मार्च 2020 रोजी त्यांचा ताळेबंद खालीलप्रमाणे आहे. ताळेबंद 31 मार्च 2020 रोजीचा दिलाय. देयता रक्कम, संपत्ती रक्कम. देयता साईडला भांडवल खाते आहे, सीता गीता, धनको, देवीपत्र, बँकेचे कर्ज आहे आणि सामान्य संचिती म्हणजे सामान्य निधी आहे. त्याच्यानंतर संपत्ती साईडला बँक शिल्लक आहे, प्राप्य विपत्र, ऋणको मायनस संशयित कर्जनिधी, स्कंद, उपस्कर, यंत्रसामग्री आणि इमारत अशा पद दिले आहे. खाली बघा समायोजना दिलेल्या आहे, त्या वाचून घेऊ, टिकमार्क करू. लक्ष द्या. 1 एप्रिल 2020 रोजी त्यांनी रीताला खालील अटीवर भागीदारीत प्रवेश दिला. कोणाला? रीताला. सीता, गीता आणि रीता. भागीदारीच्या भविष्यातील नफ्यात अर्ध्या हिस्सासाठी रीताने रुपये 15,000 भांडवल आणि 7,500 ख्याती नगदी आणावी मध्ये. एकशे 2 लिहिलाय तिथं. 102 आहे का पेपर मध्ये? बरं. तर रीताने किती भांडवल? 15,000 आणि ख्याती किती? 7,500 नगदी आणावी. तर रीताचे भांडवल, रीताची ख्याती आहे, तर ख्याती आहे का वर? भांडवल आहे का रीताचे? भांडवलही नाही रीताचे वर आणि ख्याती पण नाही. पुढे जाऊ. उपस्कराचे मूल्य 8,025 पर्यंत वाढवण्यात यावे. उपस्करवर टिकमार्क करा. इमारतीचे मूल्य 20% ने वाढवण्यात यावे. इमारतवर टिकमार्क करा. संशयित बुडीत कर्जनिधी 1500 पर्यंत ठेवा. संशयित कर्जनिधीवर टिकमार्क करा. स्कंदाचे 10%, यंत्रसामग्रीचे 5% मूल्य कमी करा. स्कंदावर आणि यंत्रसामग्रीवर टिकमार्क करा. जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम उचलली म्हणते. ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातून उचलली. बरं. भागीदाराच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी करा. काय करा? रोजकीर्द नोंदी. नवीन ताळेबंद वगैरे सांगितला का? फक्त रोजकीर्द नोंदी सांगितल्या, तर आपण फक्त रोजकीर्द नोंदीच करू. कळलं का? आणि रफ मध्ये मग पुनर्मूल्यांकन खाते उघडू रफ मध्ये, आणि मग त्याची एक नोंद करायला लागते ना आपल्याला. पुनर्मूल्यांकन खात्याची शिल्लक आपल्याला भागीदारांना स्थानांतरित करायला लागते ना, बरोबर आहे ना. तर प्रवेशच्या उदाहरणामध्ये जर खाते सांगितले असते, आवश्यक खाते करा, तर कोणते खाते करतो आपण? पुनर्मूल्यांकन खाते, भागीदारांचे भांडवल खाते, रोख खाते, ख्याती खाते आणि नवीन ताळेबंद. पण इथं आपल्याला ताळेबंद वगैरे काहीच सांगितलं नाहीये, फक्त रोजकीर्द नोंदी सांगितल्या. तर आपण लिहू, काय लिहू आपण? भागीदारी संस्थेच्या पुस्तकात किंवा सीता गीता रीताच्या पुस्तकात. प्रवेशचं उदाहरण आहे ना हे, म्हणजे तिघाचंही नाव येईल. तर आपण लिहू क्वेश्चन पेपर 2024 क्वेश्चन नंबर 2 उत्तर. हा, भागीदारी संस्थेच्या पुस्तकात काय करायचे आपल्याला? रोजकीर्द नोंदी. आता रोजकीर्द नोंदीसाठी किती कॉलम करतो आपण? डुक्कर तोंड्या हो, 4 कॉलम करतो काय? तोंड तर डुकरासारखं आहे तुमचं. उत्तर तर बरोबर देत जा. किती कॉलम करतो रोजकीर्द नोंदीसाठी? पेपर आहे ना आता 1 महिन्यानं. 1 महिनाही नाही आहे.
किती दिवस राहिले? 20 दिवस. 4 कॉलम सांगून राहिले रोजकीर नोंदीचे. हा, कापू का तुम्हाला? 5 कॉलम करायचे. कोणते? दिनांक, विवरण, काय, कापा, खापा, खातेपान, नावे, रक्कम, रुपये, जमा रक्कम, रुपये. इथं नावे जमा लिहायचं का? डाव्या बाजूला कुठं लिहित असतो नावे जमा? या आल्या या. बरं झालं आले तुम्ही. हां, हे चालू आहे ना दुकान आपलं? हे बंद आहे? बंद आहे? चालू आहे. हां, तर भागीदारी संस्थेच्या पुस्तकात रोजकीर नोंदी. आता रोजकीर नोंदी करा की खाते करा, प्रोसिजर सेम आहे. प्रोसिजर सेम आहे. फक्त जे पद आहे ते ज्या खात्यात जाते त्या खात्यात नावेला गेलं ते खाते नावे करायचं, जे लिहिलं ते जमा करायचं. जमाला लिहिलं तर ते खाते जमा करायचं, जे लिहिलं ते नावे करायचं. तर आपण येऊ पहिले ताळेबंदात. कोणत्या साईडला? देयता. देयताला पहिलं पद आहे भांडवल खाते. भांडवल खाते जाते त्यांच्या खात्याच्या जमाला. शिल्लक खाली आणली. मग शिल्लक खाली आणली, शिल्लक खाली नेली च्या रोजकीर नोंदी आपण करत नाही. किंवा जे पद ताळेबंदातले ताळेबंदात जाते त्याच्या रोजकीर नोंदी आपण करत नाही. मग देयताचे भांडवल खाते त्यांच्या खात्यात शिल्लक खाली आणली म्हणून जाते, त्याची रोजकीर नोंद होत नाही. त्याच्यानंतर धनको देयताला जाते, त्याची रोजकीर नोंद, कारण देयताचं देयताला जाते. देवीपत्र देयता, बँक कर्ज देयता, सामान्य संचिती. आता सामान्य संचितीचं खातंही नाही आहे आणि ते देयताचं पद देयताला जात नाही. मग सामान्य संचिती जुन्या भागीदारांना जुन्या प्रमाणात वाटून द्यावं लागते, बरोबर. मग जुने भागीदार कोण कोण आहे? सीता, गीता. त्यांचं प्रमाण आहे 3:2. मग सामान्य संचिती आहे 9,750 ना, 3,750 रुपये 3:2 प्रमाणात वाटा लागते. 3:2 5 7 5 न 3ले भाग नाही जात ना, मग 2 संख्या घ्यायच्या 37. मग 37 5 7 35, 5 8 40 होते, म्हणजे 37 पेक्षा जास्त येते. तर 5 7 35 घेतले आपण. 7तून 5 गेले 2 0, 5 खाली आले, 5 5 0 0 आले. आता एक 0 1 बाकी आहे इथं, हे वर ठेवायचं, कारण 7 हे 0 जर खाली घेतला आपण तर 5 0 0 येईल ना, म्हणून आपण डायरेक्ट वर ठेवलं. 750 गुणेला 3 पहिल्याला द्यायचे, 750 गुणेला 2 दुसऱ्याला द्यायचे. 3 0 3 5 15 5 हाताला 1, 3 7 21 आणि 1 22. बे 0 0 बे 5 10 0 हाताला 1, बे 7 14 आणि 1 15, 2250 आणि 1500. काय होय? हे सामान्य संचिती. कोणत्या साईडला आहे? देयताला. मग भागीदाराच्या खात्याच्या कुठे जाईल? जमाला. म्हणजे भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमाला. भागीदाराचे भांडवल खाते जमा. काय नावे? सामान्य संचिती खाते नावे. कधी झाला प्रवेश? 1 एप्रिल 2020. इथं लिहू आपण 1 एप्रिल 2020 किंवा 31 मार्च 2020, सगळेला एकच तारीख. काय? सामान्य संचिती खाते नावे. सामान्य संचिती खाते नावे. सीताचे भांडवल खाते जमा. गीताचे भांडवल खाते जमा. गीताचे जमा. सामान्य संचिती 3,750 टोटल आहे आणि 2,2250 आणि 1500. इथं काय लिहायचं? सामान्य संचिती जुन्या भागीदारांना स्थानांतरित
केल्या बाबत. दूधवाला होय काय? हा, दूधवाला आला. उपटे वाजवते जे बिन. हा, आप भीती. हा, सामान्य संचित झाला देयताचा. देयताला होता म्हणून भागीदाराच्या खात्याच्या कुठेला जमाला. भागीदाराचे भांडवल खाते जमा जुन्या. सामान्य संचिती खाते नावे भागीदाराचे भांडवल खाते जमा. देयता साइड संपली. कोणत्या पदाच्या रोजकीर्द नोंदी करायच्या नाही? जे पद देयताचे देयताला संपत्तीला जाते आणि जे पद शिल्लक खाली आणली मिळते त्याच्या रोजकीर्द नोंदी करायच्या नाही. ताळेबंदातल्या फक्त सामान्य निधी, राखीव निधी, नफा तोटा खाते याच्याच रोजकीर्द नोंदी होते, कारण तेच एक तर त्याच्या खात्यात जात नाही, ते भागीदाराच्या खात्यात जाते. म्हणून संपत्ती साईडला बँक खात्याच्या नावेला जातं, म्हणजे रोख खात्याच्या नावेला शिल्लक खाली आणली किंवा बँक शिल्लक किती आहे? 11,250. त्याची रोजकीर्द नोंद होत नाही. पुढे जाऊया. प्राप्य विपत्राची पण नाही होत, हे संपत्तीला जाते. त्याच्यानंतर ऋणको संपत्तीला, संशयित कर्ज निधी संपत्तीलाच मायनस होते त्याच्यावर समावेश नाही, ते नंतर सोडू आपण. स्कंद संपत्ती, उपस्कर संपत्ती, यंत्रसामग्री संपत्ती, इमारत संपत्ती. म्हणजे सामान्य निधी, राखीव निधी, नफा तोटा खाते. तर फक्त सामान्य निधीची रोजकीर्द नोंद झाली, बाकीच्या पदाच्या रोजकीर्द नोंदी होत. कोणत्या 3 पदाच्या होते? सामान्य निधी, राखीव निधी, नफा तोटा. त्याच्यापैकी एकच होतं, एकच नोंद झाली. बाकी समायोजनेच्या सगळ्या रोजकीर्द नोंदी होते, सगळ्या समायोजनेच्या. समायोजना नंबर 1, भागीदारीच्या भविष्यातील नफ्यातील अर्ध्या हिस्स्यासाठी रीताने 15,000 भांडवल आणि 7,500 ख्याती नगदी आणावी. पहिले आपण भांडवलची नोंद करून घेऊ. रीताने भांडवल आणलं किती? 15,000. कसं? नगदी. मग रोख भांडवल आलं तर भांडवलची तशी एकच नोंद होते, रोख आणली ना, मग रोख खाते नावे कोण आणले? रीताने. तर नोंद होते रोख खाते नावे, रीताचे भांडवल खाते जमा. रीताचे भांडवल खाते जमा. किती रुपये भांडवल आणले? 15,000. हा, रीताने भांडवल नगदी आणल्याबाबत किंवा रोख आणल्याबाबत. एनी डाऊट? पुढे जाऊया. त्याच्यानंतर ख्याती आणली म्हणते 7,500. ख्याती रोख आणली तेव्हा नोंद होते. ख्यातीची अजून नोंद आहे समोर आहे, ते पण करावी लागेल लगेच. ख्याती रोख आणली तर नोंद होते. रोख खाते नावे, ख्याती खाते जमा. रोख खाते नावे, ख्याती खाते जमा. ख्याती रोख आणली ना, किती आणली ख्याती? 7,500. ख्याती रोख आणल्या बाबत, ख्याती रोख आणल्या बाबत. ख्यातीच्या किती नोंदी असते आपल्याकडे? 4. पैकी 2 नंबरची नोंद कंपल्सरी असते. कोणती नोंद कंपल्सरी असते? दुसरी. पहिली रोख खाते नावे ख्याती खाते जमा, दुसरी ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खाते जमा, तिसरी जुन्या भागीदाराच्या भांडवल खाते नावे रोख खाते जमा, सर्व भागीदाराचे भांडवल खाते नावे ख्याती खाते जमा. रोख खाते नावे ख्याती खाते जमा, ख्याती खाते नावे सुरात सूर मिसळणार आहे याच्यात. हो ना, दाखव. लेट शो. पेपर आहे 20 दिवसानंतर. शो दाखवू काय? कोणता शो होता तो? आता सांगितलं होतं तू मला, फॅशन शो. काय राहिलं काही तर वाटू द्या रे बाबा. हां, ख्यातीच्या नोंदी पाठ नाही आहे. मी राजा एवढंच शिकवतो, BComलाही शिकवतो, सगळेलाही शिकवतो, माझ्या पाठ आहे अजूनही. हां, कधी कधी भुलल्यासारखं वाटते वयानुसार, पण तरी लक्षात ठेवतो ना मी. अजूनही पाठ आहे माझ्या 4ही नोंदी. कधी शिकवल्या होत्या तुम्हाला? 11वीत नाही 12वीत सुरुवातीला. अजूनही पाठ आहे की नाही माझ्या?
मग बुड्या माणसाचा पाठ आहे, केस पांढरे झाले माझे अर्धे, आणि तुम्ही राजा जवान किशोर वयात आहे तुम्ही, तरी तुम्हाला हा हा आहे का सगळेच्या पाठ? कोणाच्या पाठ आहे नाही हात वर करा बरं. सगळेच्या पाठ आहे? खाली पोहू राहिला दोघी. पाठ आहे तुमच्या? सांग बरं. पाठ आहे बळीच्या. तुमच्या पाठ आहे ते? अरे बाबू पिंटा आहे काय? सांग बरं. हां तू सांग रे. हा तूच. हा हा काय म्हणते? हा सांग, बरोबर आहे का रे? हां सांग ना पुढचं. संपलं काय? हां 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 झालं का? मग डबल सांग. किती नोंदी आहे? 4 नोंदी आहे. 4 नोंदी सांग ना मग. हां सांग. हो जमलं. आहे नाही पाठ नोंदी? कोण नाही आहे? कोण नाही आहे सांग बरं. हे उदाहरण घरी जरी केलं असतं तरी तुम्हाला आल्या असत्या नोंदी, पाठ झाल्या असत्या. घरी पाहिलं असतं का बाबा काय काय करतो घरी आपण. काय करतो तू घरी? कामाला जात असतं काय? घरचे कामं करतो? स्वयंपाक? हां म्हशी आहे तुझ्या घरी? मग हे दुधाला झाला, दूध गीत काढता येते का तुला? म्हशी धुतं का तू? खातं दूध? किती लिटर निघते एका दिवशी? एका दिवशी किती लिटर दूध निघते एका म्हशीले? मग किती म्हशी आहे तुझ्या घरी? हो काय? अरे बापरे, मग तर करोडपती झाला तू. म्हणूनच अभ्यास नाही करतो आहे ना? है ना? म्हणून अभ्यास नाही करत काय? दिवसभर कामं राहते काय म्हशीचे? चारायला पण येतं का तू? नाही काय? फक्त शेण काढतं. अजून धुतं गीतं म्हशीले का बस तयात ठेवतं गाड्या? हां चारा पाणी करतं. बासुंदी घोटायला दूध घेऊ मग आपण याच्या बाबतचं. कधी घोटायची बासुंदी? अरे देशील ना दूध का? बस तुझ्या काही खरं नाही आहे. हां अरे ह्या तर पैसे सांगून राहिला आपल्याला. हां आयले का? काही तर विचार कर. ते मित्र आहे ना हे. हां ठीक आहे, मी माझ्यासाठी 1 लिटर विकत घेऊन घेईन, पण हे बाकीचे तुझे मित्र आहे ना, गरीब आहे ना सगळे. हां बरं असो. 90 रुपये लिटर आहे म्हणते. पाहिजा बरोबर. तुम्हाला लागलं तर सांगा. कोणता 90 रुपये लिटर? पाणी टाकून? पाणी टाकून ओरिजिनल सांगा रे कोणाला लागलं तर. अजून कोणाच्या घरी आहे रे म्हशी? म्हशीचा धंदा करायचा आहे कोणाला? नाही ना. अभ्यास करायचा आहे बाबू. पेपर आहे समोर. हा सोन्या एकटाच आहे का तू? एकटाच आहे? आई बाबाला एकटाच आहे? भाऊ बहीण काहीच नाही काय? बहीण आहे काय? मग एकटा कसा म्हणून राहिला? अच्छा पोरगा एकटा आहे. वा बहीण आहे एक. हां लहान आहे का ते? अच्छा
कामं करत जाय चांगले, हा बाबाला मदत करायची, चांगलं शेण काढायचं. हे पोरी बाय कशा करू शेण काढायचं म्हटलं. आजकालच्या पोरीला बेकार वाटते, वावर पाहिजे म्हणते आणि वावरात जात नाही. जाते काय? तेले नाही पाहिजे वावर लेका, पोरीला नसते पाहिजे वावर, बापाले पाहिजे तिच्या. म्हणजे पोरीच्या वडिलांना पाहिजे, बापाले बेकार वाटते थोडासा. शब्द मोठे बेकार आहे नाही काय? कोण पाहिजे वावर? मेला गेला तू म्हणजे तो, तर तिच्या मागं काही तर प्रॉपर्टी भेटली पाहिजे तिले बिचारीले. विकू विकू तरी काही बिचारीले, समजलं? फक्त नोकरीवरच राहिला मेला, काय भेटन तिले बिचारीले? गेलं का नाही तिचं जीवन वाया? हा, गव्हर्नमेंट असेल तर नोकरी भेटन. आजकाल त्याचंही काही खरं नाही, ते 4-4, 5-5 वर्ष लागते नोकरी भेटायला. आलं का नाही मजुरी करणं असं आहे. त्याजवळ कमीत कमी म्हशी तरी आहे. ए वावर आहे का त्या घरी? अच्छा वावरही आहे म्हणते. पोरगा चांगला आहे, लक्षात ठेवायचा थोडं. म्हशीवालीच पोरगी पाहायला कर मग आपल्याला, शेणगिन काढणारी है ना. असंच पाहायचं, नाही तर मग म्हणशील. समजलं काय? काय म्हटलं? नाही तर मग आणखीन हिरोईन झालं ते काम. शेण नाही काढत ते मेकअपच करत राहील. म्हशीचाही करा ना तिचाही कर. कळलं काय? हा, तर नोंदी पाठ कर मग सोन्या, लय चांगला दिसू राहिला तू. ठीक आहे, बस मग. तर ख्यातीच्या 4 रोजकीर्द नोंदी आहे. किती? 4. पोरींनो तुमच्या घरी, कोणाच्या घरी म्हशी आहे काय? म्हशी नाही, म्हशी नाही, कोणाच्याच नाही. बैलजोडी, डुकरा गिकरा नाही तिच्या घरी आहे. डुकरा आहे, डुकराचं दूध निघते काय? लाजू राहिली ते, राहू दे. नाही आहे म्हणते, मजा करू राहिली है ना. खरंच आहे का डुकर तुझ्या घरी? सांगता का पोरी? कॉलनीत आहे, घरी नाही आहे, कॉलनीत आहे, गावात आहे. आमच्या कॉलनीत डुकर आहे, मस्त छान सुंदर डुकर आहे. मागच्या वर्षी रंगपंचमीला माझ्या मुलाला डुकरानं उडवलं. तो असं बाहेर असं ते पिचकारीमध्ये रंग भरू राहिला, आलं तिकून डुकर, लहान पिल्लू जे धावत आलं ते, आणि हाय म्हणजे आंधरून गेला. हा उडून दिलं याले. रंगपंचमीचा सगळा सत्यानाश झाला. पडला तो खाली आणि त्याला चांगलं लागलं होतं इथं डोक्याला, म्हणजे ते गिट्टी लागली होती. असं आहे, म्हणजे डुकरानं हैदोस करून टाकला. मोर्शी नगरपालिकेच्या परिसरात डुकरांचा हैदोस. देऊन द्या पेपरमध्ये. तू काय पोरायला खाशील का मला? एवढा चांगला नाही आहे मी, पचत नाही मी सारखा सुद्धा कोणाला. हा लक्ष द्या. ऐका ना, ख्यातीच्या किती नोंदी आहे? कोणत्या? पोराचा आवाज यावेळी जास्त आला. गुड. पण आपला म्हशीवाला माणूस एक दुसरा याच्या पाठ नाही आहे. का रे श्रुतेश, दोड पाड्या का तुझ्या नोंदी? मसाड तोंड्या नाही म्हणते तो चांगला. आताच सांगितल्या तर पाटणी झाल्या का बे? सांगताच तर पाठ होते भयाड्या. रोख खाते नावे ख्यातिकात जमा पहिली नोंद आहे. पण पहिली नोंद केव्हा होते?
ख्याती रोख आणली तर, ख्याती रोख आणली, रोख खाते नावे ख्याती का जमा. दुसरी नोंद ख्याती जर दिली असेल तर कंपल्सरी करा लागते. कोणती दुसरी नोंद? ख्याती खाते नावे, ख्याती खाते नावे, जुने सीताचे भांडवल खाते जमा, गीताचे भांडवल खाते जमा. मग आता ख्यातीची रक्कम आहे 7,500. हे ह्या दोघांना द्या लागन. कशी द्या लागन? आता थोडंसं जर डोकं लावलं, पहा मी सांगतो तुम्हाला. 7,500 आहे की नाही, त्याच्या अर्धी इथं आहे. अबे 7,500च्या अर्धे 3,750 येते का नाही. याच्या तुम्ही ऑलरेडी 3/2 काढले, तर याच्या दुप्पट केली इथं तरी चालते. 2,250च्या दुप्पट 4,500 आणि 1,500च्या अर्धे 3,000 करून पहा तुम्ही येते का नाही. पहा 7,500 च्या कसे 3/2, 3/2 5 7 5 गेले, 5 किती शून्य आहे 1,500, 15 त्रिक 45, 2 शून्य, 15 दोन्ही 2 शून्य 3,000. काय केलं आपण? 1,500ला 3 न गुणलं, 1,500ला 2 न गुणलं, 3 0 0, 3 5 15 5 चाला 1, 3 1 3 1 4, 2 0 0, 2 5 10 0 चाला 1, 2 1 2 1 3, 4,500 आणि लक्षात 7,500 आपण वाटून दिले. आता जुन्या भागीदारांना जुन्या प्रमाणात वाटून दिली ख्याती. पण इथं एक अजून बदल आहे. कोणता माहिती आहे का तुम्हाला? जर उदाहरणार्थ नवीन प्रमाण दिलेलं असेल, कोणतं प्रमाण? नवीन प्रमाण दिलेलं असेल, तर ख्यातीची 2 नंबरची नोंद करताना हे जे वाटप आपण करतो हे जुन्या प्रमाणात केलं का नाही आपण, हे त्यागाच्या प्रमाणात करायला लागते. कोणत्या? त्यागाच्या. केव्हा? जर उदाहरणार्थ नवीन प्रमाण दिलेलं असेल तर. नवीन प्रमाण म्हणजे तिघाचंही नवीन प्रमाण. कोणाचं? तिघा. नवीन भागीदारीचं प्रमाण. कळलं का? इथं काय लिहू? ख्याती व्यवसायात ख्यातीची पहिली नोंद होते रोख खाते नावे ख्याती का जमा. ख्याती रोख आणली म्हणून झाली रोख खाते नावे ख्याती का जमा. दुसरी कंपल्सरी आहे ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खाते जमा. ख्याती व्यवसायात ठेवून घेतली. तिसरी ख्याती व्यवसायातून काढली, ख्याती व्यवसायातून काढली तर त्याची नोंद होते जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख खाते जमा. जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख खाते जमा. जुने भागीदार म्हणजे सीताचे भांडवल खाते नावे. काऊन करू राहिलो मी नोंद? दिलाय पा. गीताचे भांडवल खाते नावे रोख खाते जमा. शेवटची समायोजन पा. दिसली का? दिसली का? पहा ना. ख्यातीची पहिली नोंद रोख खाते नावे ख्याती का जमा. दुसरी ख्याती खाते नावे जुन्या भागीदार करावंच लागते. तिसरी ख्याती व्यवसायातून काढून घेतली म्हणते. पहा सांगितलंय त्यांनी. जुन्या भागीदारांनी ख्यातीची राशी रक्कम उचलली म्हणजे काय? जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम ना, अर्धी रक्कम उचलल्या. मग जुन्या भागीदाराच्या भांडवल खाते नावे रोख खाते जमा. आता अर्धी म्हणजे काय? अर्धी म्हणजे काही वेगळं काही विशेष करायचं नाही, याच्या अर्ध करायचं सरळ सरळ. गीता आणि सीता आहे की नाही, सॉरी काय झालं, हा सीता आणि गीता आहे की नाही, याच्या अर्धे करायचे. 4,500च्या अर्धे आणि 3,000च्या अर्धे हित आहे पा.
दिसलं का? 4500चे अर्धे 2250 आणि 3000च्या अर्धे 1500 हे इथं आहे. आणि हे 3750 7500च्या अर्धे 3750. किंवा आता समजा हे नाही आहे तर मग सोपं नाही आहे तर मग काय करायचं? 4500च्या अर्धे, 4000च्या अर्धे किती? 2000. 4500च्या नाही आहेत आपल्याला समजा तर मग 4000च्या अर्धे 2000, मग राहिले 500, 500च्या अर्धे 250, 2250. मग अजून काय? 3000च्या अर्धे 1500 माहिती आहे तुम्हाला. मग 2250 आणि 1500 किती झाले? 3750. कळलं? कळलं? आता चौथी नोंद असते ख्यातीची. ख्यातीचे अपलेखन झाल्यास सर्व भागीदाराच्या भांडवल खाते नावे ख्याती खाते जमा. पण अपलेखन सांगितलं काय ख्यातीचं? नाही. पहिली नोंद रोख खाते नावे ख्याती खाते जमा, ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खाते जमा, जुन्या भागीदाराच्या भांडवल खाते नावे रोख खाते जमा. अर्धी राशी व्यवसायातून काढून घेतल्यास. ठीक आहे. ख्यातीचा कार्यक्रम संपला. पुढे जाऊया. उपस्कराचे मूल्य 8025 पर्यंत वाढवा. उपस्कराचे मूल्य 8025 ने वाढवा म्हणते काय? 8025 पर्यंत वाढवा. बघा मग उपस्कराचे मूल्य 8025 पर्यंत वाढवा म्हणजे उपस्कर पहा पहिले. उपस्कर किती आहे? 7050 आहे ना. ऑलरेडी किती आहे? 7050 आहे. त्याला किती करा म्हणते? 8025. बरं, याला जर 8025 करायचं आहे तर मग याच्यात फरक कितीचा आहे काढा लागेल? कितीचा फरक आहे काढा लागेल ना. 8025 वाढवा म्हणते का त्याच्यात? 7050 मध्ये 8025 वाढवा म्हणते काय? नाही. त्याचं मूल्य 8025 पर्यंत वाढवा म्हणते. समजलं काय? त्याचं मूल्य 8025 पर्यंत वाढवा. ठीक आहे. मग 5तून 0 गेला 5, 12तून 5 गेले 7 हातचा दिला, 10तून 1 गेला 9 हातचा दिला 0. 975 रुपये वाढवायचे. अबे ऑलरेडी 7050 आहे ना. करायची किती आहे? 8025. म्हणजे वाढ किती करायची? वाढ करायची आहे ना. 975 रुपये वाढवायचे आहे. 975 वाढवा लागेल त्याच्यात. कशामध्ये? उपस्कर. उपस्कर काय आहे? संपत्ती. संपत्तीमध्ये वाढ होऊन राहिली. संपत्तीमध्ये जर वाढ झाली, संपत्तीचं मध्ये जर वाढ झाली तर फायदा होते. फायदा झाला तर कुठली तो? पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला. म्हणजे पुनर्मूल्यांकन खाते जमा, उपस्कर खाते नावे, म्हणजे याची नोंद होते. उपस्कर वरच आहे ना. एकत्र पण करू शकतो. एकत्र करू शकतो. पहा उपस्कर मध्ये किती वाढ आहे? 975. ठीक आहे. इमारत मध्ये पण वाढ आहे म्हणते. लक्षात जर आलं तर मग सोबतही करू शकता तुम्ही. इमारतीमध्ये मूल्य किती आहे? 20% वाढवावे. इमारत पहा. इमारत किती आहे? 22500. 22500 च्या किती टक्के वाढवा म्हणते? 20%. मग 22500च्या 10% ते 2250 आणि 10%. हॅलो, 2 वेळा 10% किती वेळा? 2 वेळा. म्हणजे 20% होईल ना. 0 5 आणि 5 10 0 चालय. 2 2 4 आणि 5 4500. अजून हे कशामध्ये झाले? इमारत. सॉरी उपस्कर. हे इमारत. हे वाढच आहे. दोन्ही वाढच आहे की नाही दोन्ही, म्हणून सोबतही होऊ शकते. बरोबर आहे. ठीक आहे. उपस्कर खाते नावे, इमारत खाते नावे, पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला. म्हणजे दोन्ही आपण संपत्ती वाढवू. दोन्ही संपत्ती वाढवू ना. संपत्ती वाढली म्हणजे काय झाला? फायदा झाला. फायदा पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला. पुनर्मूल्यांकन खाते जमा. पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला काय? उपस्कर खाते ना आणि इमारत खाते. उपस्कर खाते किती रुपयाने वाढले? 975. आणि इमारत याची टोटल करा. 5 7 9 5 14 4 चालय. उपस्कर व इमारतीचे मूल्य वाढविल्याबाबत किंवा पुनर्मूल्यांकन केल्याबाबत. ठीक आहे. उपस्कर व इमारतीचे मूल्य वाढल्याबाबत किंवा
उपस्कर व इमारतीचे पुनर्मूल्यांकन केल्याबाबत. इज इट क्लिअर? दोन्ही वाढल्या म्हणून एकत्र केली, नाही तर अलग अलग आहे केली असती तरी चाललं असतं. उपस्कर खाते नावे पुनर्मूल्यांकन खाते जमा, इमारत खाते नावे पुनर्मूल्यांकन खाते जमा, म्हणजे 2 वेळा नोंद झाली असते. पुढे जाऊया. संचयित बुडीत कर्ज निधी किती करा? 1500. संचयित बुडीत कर्ज निधी ऑलरेडी आहे, किती आहे? 1200, म्हणजे 300 रुपये वाढवा लागते. मला सांगा, संचयित कर्ज निधी ऑलरेडी किती आहे? तो संपत्तीतून मायनस होते, आणि संचयित कर्ज निधी जर अजून 300 वाढवला तर अजून संपत्ती कमी नाही होईल काय? माय बाई, संचयित कर्ज निधी किती आहे? ठीक आहे, पण संचयित कर्ज निधी ऋणकोतून मायनस होते. संचयित कर्ज निधी 1500 करा म्हणते. आता 1200चे जर 1500 केले म्हणजे 300 वाढवले अजून, तर अजून ऋणको कमी नाही होईल काय? म्हणजे संपत्ती कमी होऊन राहिली, त्याच्यामुळं संचयित कर्ज निधी वाढल्यामुळं ऋणको कमी होते. ऋणको कमी झाला म्हणजे संपत्ती कमी झाली. संपत्ती कमी झाली तर काय होते? नुकसान. नुकसान पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला. मग नोंद होईल, पुनर्मूल्यांकन खाते नावे संचयित कर्ज निधी खाते जमा. पुनर्मूल्यांकन खाते नावे संचयित कर्ज निधी खाते जमा. कितना रुपया? 300 रुपया. संचयित कर्ज निधी ची तरतूद केल्या किंवा संचयित कर्ज निधीमध्ये वाढ झाल्याबाबत. एनी डाऊट? पुढे जाऊया. स्कंदाचे 10% आणि यंत्रसामग्री 5% मूल्य कमी करण्यात. आता दोन्ही कमी आहे तर एकत्र करू शकतो, बरोबर आहे? हा, बघा, स्कंदाचे मूल्य काय करायचे आहे? कमी करायचे. अजून कोणाचे कमी करायचे आहे? ठीक आहे, पहा, स्कंद किती आहे? स्कंद आहे 18,000. याच्या किती टक्के म्हणते? ओके, स्कंदाच्या 10% म्हणजे झाले 1800. ठीक आहे, स्कंद. यंत्राचे किती मूल्य आहे? 7500. याच्या किती टक्के? 5%. मग 5% काढायसाठी पहिले काय काढायचे? 10%. 750. 10% म्हणजे 750. तर मग याच्या अर्धे करा. 750च्या अर्धे 375 येते. ठीक आहे, नाहीच येत असन 750च्या अर्धे आपल्याला, तर 700च्या तर अर्धे येते. 750 आहे की नाही, तर 700च्या अर्धे 300, नाही सॉरी 350. 700च्या अर्धे 350, 50च्या अर्धे 25. ठीक आहे ना, येईल ना असं? 5 आणि 2 7, 375. किंवा काय? 750च्या अर्धे. अर्धे म्हणजे 2 न भागाचं. अर्धे म्हणजे भागायला 2. बेत्रिक 1 उरला 5. बे 7 1, बे 5 आले 375. म्हणजे 2 न भागला तरी अर्धे येते, अर्धे केले तरी अर्धेच येते. ठीक आहे ना, कोई शक आहे? पहा मग आता स्कंदाचं मूल्य काय करायचं आहे? कमी. यंत्राचं मूल्य काय करायचं आहे? कमी. म्हणजे दोन्ही संपत्तीचे मूल्य काय झाले? कमी. मूल्य कमी झाले ना, संपत्ती कमी झाली, नुकसान झालं. नुकसान पुनर्मूल्यांकन खात्याच्या पुनर्मूल्यांकन खाते नावे स्कंद खाते जमा यंत्र सामग्री खाते. स्कंद आहे 1800, 375, 5 7 8 आणि 3 1100, 1 आजचाला 1, 2125. स्कंदाचे व यंत्रसामग्रीचे मूल्य कमी केल्याबाबत किंवा पुनर्मूल्यांकन केल्याबाबत. पुढे जाऊया. जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी राशी पहिलेच काढली, पहिलेच नोंद केली आपण, 3री बरोबर.
त्याच्यानंतर आता काय करायचं, सगळे पद समायोजन संपल्या. आता पुनर्मूल्यांकन खाते उघडायचं रफ मध्ये. कोणते खाते? हे उघडाच लागते, रफ मध्ये उघडायचं. मग पुनर्मूल्यांकन खात्याला शिल्लक असते काय? नाही. ताळेबंदात राहते काय ते पुनर्मूल्यांकन खाते? नाही. त्याला शिल्लक नाही राहत. भागीदारांच्या भांडवल खात्याला राहते शिल्लक खाली आणली, याला नाही राहत. मग डायरेक्ट नोंदी पहा, पुनर्मूल्यांकन खाते पहा नोंदीत आहे का? पहिल्या नोंदीत पुनर्मूल्यांकन खाते आहे का? इथं इथंही नाही आहे. इथं आहे काय? इथं आहे जमा. पुनर्मूल्यांकन खाते जमा आहे 5475. ठीक आहे. पुनर्मूल्यांकन खाते नावे आहे 300. ठीक आहे. पुनर्मूल्यांकन खाते नावे आहे 2175. ठीक आहे. संपलं. एनी डाऊट? जमाची टोटल जास्त आहे 5475, तेच नावेला लिहू. ठीक आहे. आता हे मायनस करू पाहिजे, याची टोटल करतो मी 5 7 3 आणि 1 4 2. 5तून 5 गेले 0, 7तून 7 गेले 0, 4तून 4 गेले 0, 5तून 2 गेले 3. 3000 रुपये बॅलन्स आला नावेला. कुठं आला? पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला. तर इथं काय लिहू आपण? पुनर्मूल्यांकन खाते नावे. कोणाला वाटायचं? जुन्या भागीदारांना. कोण कोण? सीताचे भांडवल खाते जमा, सीताचे भांडवल खाते जमा, गीताचे भांडवल खाते जमा. पुनर्मूल्यांकनाचा नफा स्थानांतरित केल्याबाबत. पुनर्मूल्यांकनाचा नफा भागीदारांना स्थानांतरित केल्याबाबत. मग कसे वाटायचे हे? 3000 रुपये 3×2. 3000 कसे वाटायचे? 3 आणि 2 5 सक 600. सायंत्रिक 1800. 3000 टोटल आहे. 1800 रुपये सीताला आणि साईन दोन्ही 1200 गीताला. नाही कळलं काय? 600 गुणेला 3 करायचं. साईन 600 गुणेला 3, 600 गुणेला 2. 3 0 0 3 सक 18, 2 0 0 2 सक 12. 1800 आणि 1200. सीताला 1800, गीताला 1200. संपलं इथं उदाहरण. समजलं का? अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल सांगा. फक्त रोजकीर नोंदी सांगितलं आहे, खाते सांगितलेलं नाही. खाते करायचे नाही किंवा ताळेबंद पण सांगितलं नाही, तोही करायचा नाही. उभारी कामं करायचे नाही. जेवढं सांगितलं रोजकीर नोंदी सांगितलं, रोजकीर नोंदी केल्या आपण. फक्त आपल्याला पुनर्मूल्यांकन खात्याची शिल्लक भागीदारांना स्थानांतरित करावं लागते. म्हणून आपण रफ मध्ये पुनर्मूल्यांकन खाते उघडले. तुम्ही खाते उघडले तरी चालते पुनर्मूल्यांकन. कळलं का? पुनर्मूल्यांकन खाते जरी उघडलं एक्स्ट्राचं तरी चालते. कळलं ना? नाही उघडलं रफमध्ये उघडलं तरी चालते, किंवा खातेही केलं तुम्ही समजा नोंदी सोबत तरी चालते. आलं ना लक्षात? पण रोजकीर नोंदीसाठी जागा कमी पडता कामा नये. बोला, कोणाला काही अडचण आहे? याची रोजकीर नोंदीची टोटल बिटल करायची नाही. संपलं उदाहरण. एनी डाऊट? चला निघा.